2020 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीमधल्या निर्णायक सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनं टीम इंडियाच्या समोर विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलंय। सलामीचा रॉस्टन चेस, शाई होप, रोमन पॉवेल आणि जेसन होल्डर या विंडीजच्या फलंदाजांच्या फटकेबाजीच्या जोरावरती विंडीजनं 20 षटकांमध्ये 4 बाद 195 धावांची मजल मारली आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी विजय साळवी सर आपल्या सोबत आहेत। विजय सर, किती महत्त्वाचं आणि किती मोठं कशा पद्धतीचं आव्हान बघायचं आपल्या भारतीय टीमच्या समोरचं हे? यामिनी, भारताकडे देखील मोठे फटके खेळणारे फलंदाज असले तरी ईडन गार्डन्सच्या मैदानावर हे आव्हान डोंगरा एवढं मोठं आहे। वेस्ट इंडिज फलंदाजांनी आपल्या लौकिकात साजेसा खेळ केला। या विश्वचषकात ते ज्या पद्धतीने खेळ करतायत, स्फोटक खेळी करतायत, त्याच पद्धतीची खेळी केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 षटकार आणि 14 चौकार, म्हणजे केवळ 24 चेंडूंमध्ये त्यांनी 116 धावा चोपून काढल्यात त्यांच्या 195 धावांपैकी। त्यांच्या फलंदाजीची ताकद आपल्याला त्यांनी पुन्हा दाखवून दिली आहे। आता भारतीय फलंदाजांना त्यांच्या फलंदाजीची जर ताकद दाखवून देता आली ईडन गार्डनच्या या मैदानात, तरच हे आव्हान चेस करणं किंवा त्याचा पाठलाग करणं सोपं होईल। अन्यथा हे आव्हान डोंगरा एवढं मोठं आहे, त्याच्या दडपणाखाली डाव कोसळण्याचा धोकाही असू शकतो। यामिनी, अगदी विजय सर, खूप खूप धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।